नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज मस्तपैकी मी मंदिरात जातलो आहे. तर मंदिरात आजचा व्लॉग कसं शूट होता तो बघूया. आणि आता मी मंदिराच्या ठिकाणी जात आहे. आणि जर तुम्ही नवीन गेले असाल तर मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. तर चला जाऊया मंदिराकडे आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर मंडळी, तुम्ही असा मंदिर बघितला असाल काय ज्या मंदिरात देवाच्या मूर्तीवर एकही वस्त्र नाही, पण जत्रेच्या दिवशी त्या मूर्तीवर वस्त्र परिधान केला जातं. असा छान असा आपल्या तळकोकणातला मंदिर असा. तर चला आपण जाऊया, बघूया. तर मित्रांनो, मी आता मंदिराकडे गेलो आहे. आमच्या अगदी जवळ बाजारपेठेतनं चालत अगदी 10 मिनटात येतो आपण. तर इकडे आता तुमचं दाखवतो. इकडे मस्त वाटतं, शांत आणि ना झाडं बिडा आहेत ना, मस्त वाटतं. तर बघूया, चला. हे बघा, मस्त झाडं आजूबाजूला ना, नारळाची. अगदी जवळ 5 मिनिटावरती भूतनाथ देवाचं मंदिर इकडे. मस्त वाटतं. हे ज्या आतमधून जाताना ना आजूबाजू झाडं मस्त आहे की ना. तर मित्रांनो, ह्या इकडे भूतनाथ मंदिर असा मस्त निसर्गाच्या वास्तव्यात असलेला मंदिर. इकडे आजूबाजू बघितलात ना, हे डोंगर होते बघ. इकडे बघा गुरा वगैरे चरतात हे बघा. आणि इकडे पाणवठा असं आहे बघा. इकडे आता सुकान गेलो, इकडे पाणी असतं भरपूर. आणि इकडे हे मस्त आहे की ना बागा. हे बघा, इकडे गुरा ना मस्त आहे की चरतात. आणि हा मंदिर इकडे आहे बघा, भूतनाथ देवाचं मंदिर. तर ह्या भूतनाथ देवाचं मंदिर असा. पण जाऊया. संध्याकाळची वेळ बंद असताना, सकाळच्या वेळेस जेवायचा होता मका, पण आता संध्याकाळच्या वेळेस इल्लेलं आहे. तर बघा, आपला भूतनाथ देवाचं मंदिर मस्त. इकडे आता ना कठोडं बांधलो आहे बघा, बदल झालेत. तर चला जाऊया. मंदिर तुमका थोडक्यात दाखवतो आहे. आता बंद असा, संध्याकाळची वेळ. संध्याकाळच्या वेळेस येईल मी. सकाळी यायचा होता मका, पण आता म्हटलं इकडे गेलं तर म्हटलं इकडे जाऊया. तर या बघा हे मंदिर. आणि आता इकडे ना, इकडे पूर्ण शेतमोळं असा. इकडे शेती केली जातं. आणि हे बघा आता हे कठोडं बांधलेलं असं आहे बघा, मस्तपैकी. तर हे आमचा भूतनाथ देवाचं मंदिर. मंदिर असा आता संध्याकाळचं बंद असता. तर ह्या बाजारपेठेतनं अगदी जवळ असलेला मंदिराचा मित्रांनो. आणि इकडे ना समोर दशावतारी, आपला दशावतारी इकडे नाटक होता. गावातले मंडळी असतात ना दशावतारी, ते करतात इकडे. आणि ह्या भूतनाथ देवाचं मंदिर. आता हे बघा 6 वाजलेत, संध्याकाळची वेळ. असं काय मंदिर आहे. तर ही जत्रा मित्रांनो भरपूर भरता. आणि इकडे ना, इथे ह्या जागेवरती ना दशावतारी नाटक असतं. आणि समोर असं दिसतं हे बघा नजारो. पावसात तर काय वेगळाच दिसता. मस्त एक चारी बाजूंना एकदम हिरवीगार चादर असता. आणि मस्त वाटतं इकडे. हे बघा दाखवते तुमका.
केवढं मोठं हा असं बघा झाड हा बघा. आणि या इकडे ना हे बघा आता हे कठडं बांधलं. आता हळूहळू बदल होतं देवळात नाही सगळ्या इकडच्या गावातल्या. आता हे मस्त संरक्षक कठडं. आता इकडे पण दुकानं मस्त लागतली. मस्त की दुकानाला जागा बरी गावली दुकानवाल्यांका. तर हे बघा असा काय असा पूर्ण शेतमुळं आहे. आणि ह्या इकडे मंदिर. रना रना रनु रे तर मित्रांनो मस्त आहे की ह्या मंदिराकडे संध्याकाळचं वेळेस गेले ना पावसात पण मस्त वाटतं. मी पावसात पण येईन इकडे. आता तुमका थोडक्यात मंदिराचं सिनेमॅटिक शूट घेत आहे. तर चला. तर मित्रांनो असा आहे मंदिर असा ह्या आपल्या बुधनाथ देवाचा. तर मी संध्याकाळच्या वेळेस इलेलं आहे. तर मित्रांनो आता मी जाते घराकडे. जरा सिनेमॅटिक शूट घेतलं आहे आणि जरा म्हटलं दाखवूया. खूप दिवस संध्याकाळचं इलेलं आहे तर म्हटलं व्हिडिओ बनवूया. तर चला मित्रांनो हे तुमका व्हिडिओ आवडलो तर तुम्ही नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओत भेटाय आता. तर ह्या असं सहज इलेलं आहे तेव्हा मी इकडे म्हटलं दाखवूया तुमका मंदिर. तर असं काही नजारा असा. तर आपण जाऊया मंदिराकडनं. अगदी जवळ 5 मिनटावरती बाजारपेठेतनं अगदी जवळ असलेलं आहे मंदिर असं आमच्या. तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटतोय. तुमका ह्यो जर तुमका व्हिडिओ आवडला असत तर नक्कीच लाईक करा. पुढच्या व्हिडिओत भेटाय आपण. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.